तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहे सकाळचे 4:24 झाले आहेत आणि आज आहे आपला कितवा दिवस सुरवी? 7वा दिवस आणि आहे दिनांक किती आहे? 24. तर जनरली तुम्ही बघाल तर आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तेव्हा वेळेचं आपल्याला भान राहत नाही. आज आहे 24 मे 2024 आणि आता आपण जाणार आहोत थिसूर. थिसूर ही जी आहे इकडची कल्चरल कॅपिटल आहे नेक्स्ट टू कोची. तर तसं बघायला गेलं तर 3 मेन गोष्टी आहेत थिसूरमध्ये. एक तर ते वडक्कनाथांचं शिव टेम्पल, दुसरं आहे कृष्णाचं टेम्पल आणि आहे चर्च. तर आपण फक्त 2च गोष्टी करणार आहे. वडक्कनाथांचं टेम्पल, त्याच्या आतमध्ये शिव पार्वतीचं मंदिर आहे, नंतर शंकराचार्य यांचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर आहे. तर ह्या मंदिराची स्थापना लॉर्ड परशुराम यांनी केलेली होती असं मानलं जातं. तर ते आता आपण बघू. नॉर्मल पोशाखामध्येच एंट्री अलाउड आहे, तर ते आपण आता घालू आणि तिकडनं नंतर मग चर्चला जाऊ. चर्चवरून मग असा प्लॅन आहे की आपला आजचं डेस्टिनेशन आहे वलपराई. वलपराई आहे, तुम्ही बोलू शकता एक मुन्नारचं आयडेंटिकल कॉपी आहे ती. पण मुन्नार एवढं फेमस झालं आहे, पण इकडे एवढं टुरिस्टने कोण जात नाही. इकडे लिमिटेड ऑप्शन्स आहेत. तर तिकडे आज आपण मोनिका बंगलो, हे 1920चं एक बंगलो रिसॉर्ट आहे त्यांचं. तर तिकडे जाणार आणि तिकडे राहणार आहेत आणि पूर्ण टी इस्टेट, टी गार्डन्स आणि जाताना 2-3 वॉटरफॉल्स आहेत आणि एक डॅम आहे, ते आपण आता करणार. तर हा होता आजचा आयटनरी. सकाळचे 4 वाजले, 4 सव्वा 4चा टार्गेट होता. 4:30 आपले झालेले आहेत. अंदाजान पोचायला आपल्याला 9 ते 10 तास लागतील. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर हे आहे इकडचं शंकराचं देऊळ, एकदम प्राचीन देऊळ आहे आणि इकडे नक्की तुम्ही भेट द्या. आता सकाळचे वाजलेले आहेत 5:24 आणि हा इकडे मोठा पार्किंग पण आहे इकडे. थँक्यू. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघितलं तर हा एक अजून एक गेट आहे. हा एक अजून एक गेट आहे शिव मंदिरचा. आणि हे जे आहे हे आहे इकडचं भगवती मंदिर. तर आपले आता दोन्ही दर्शन झालेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्टली
वलप्राय ऑन द वे काही स्पॉट्स आहेत ते आता आपण बघू.